वाशी येथील शिवेवरील प्रसिद्ध वीरदेव मंदिरात यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पहिल्या भाकणुकीत राज्यासह देशातील घडामोडींवर गंभीर अंदाज वर्तवण्यात आले। भगवान पुजारी आणि भागोजी रानगे यांनी वीरदेवाच्या साक्षीनं केलेल्या भाकणुकीनुसार महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्पामुळे हरित क्रांती होऊन नंदनवन निर्माण होईल, मात्र गावोगावी ईर्ष्येच्या राजकारणाला उकळी फुटेल। मनुष्याला 18 प्रकारचे आजार होतील आणि आरक्षणाच्या तिढ्यामुळे जातीय वैर वाढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या भाकणुकीत देशात समान नागरी कायदा लागू होईल, जागतिक तापमानात उच्चांक गाठला जाईल, वादळ आणि भूकंपामुळे देश समुद्रात उलथापालथ होईल, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कोलमडेल असं भविष्य कथन करण्यात आलं। याशिवाय कडधान्याचं उत्पादन भरघोस होईल, वैरणाचे भाव गगनाला भिडतील, परंतु कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होईल असंही सांगण्यात आलं। जो माझी मनापासून भक्ती करेल त्याच्या कुटुंबाचा उद्धार होईल असं आश्वासनही वीरदेवाच्या वतीनं देण्यात आलं। श्रींचा पालखी सोहळा मुख्य मंदिरातून वीरदेव मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला। ढोल ताशांचा गजर, कैताळांचा निनाद, चांगभलाचा घोष आणि भंडाऱ्याची उधळण यामुळे वातावरण भक्तिमय झालं। मानकरी, धनगर समाज बांधव, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महासत्ता लाईव्ह साठी DR मेटील, करवीर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।